झी 24 तास एक पाऊल पुढे। वाहनांची बेसुमार वाढ, प्रचंड प्रमाणात सुरू असलेली बांधकामं आणि प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी यामुळे महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं प्रदूषण हा काळजीचा विषय बनलाय। त्यात आता दिवाळीतल्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण आणि फटाक्यांच्या धुराची भरच पडली आहे। पुण्यात ध्वनी प्रदूषणाची दिवसाची कमाल मर्यादा 55 डेसिबल तर रात्रीची 45 डेसिबल आहे। दिवाळीत मात्र ध्वनीची ही पातळी दुपटीहून जास्त होतीये। गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार दिवाळीच्या दिवसात दिवसा 126 डेसिबल पर्यंत वाढ झाली होती। रात्रीच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी ही 109 डेसिबल पर्यंत गेली होती। यंदा ही स्थिती फारशी वेगळी नसेल। नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी होईल याकरिता इको फ्रेंडली फटाके किंवा फटाके विरहित दिवाळी साजरी करावी। दिवाळीत ध्वनी प्रदूषणासोबतच फटाक्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे पुण्याची आधीच प्रदूषित झालेली हवा अधिकच जहरी होतीये। यंदा फटाके हवेचं किती प्रदूषण करतात हे देखील मोजलं जाणार आहे। शहरात 15 ठिकाणी तशी सोय करण्यात आली आहे। फटाके फोडून दिवाळीचा आनंद व्यक्त करताना आपल्या परिसराला आपणच हानी पोहोचवत नाही ना याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे। प्रदूषणामुळे इथल्या कुठल्या एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण शहराचंच आरोग्य धोक्यात आलंय। हा धोका टाळायचा असेल तर फक्त दिवाळीच प्रदूषण मुक्त साजरी करावी असं नाही तर दररोज प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।